हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज वार आहे बुधवार. आजचं प्लॅनचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण खूप दिवस मला रुटीन माझे शेअर करायला आलेलं नाही तुमच्याबरोबर. कारण माझं मी जरा बाहेर पण होते आणि ते मिस्टर एक्सपायर झालेले, तिकडे पण माझं येणं चालू होतं. आणि इकडं प्लॅनवर मला काही जास्त येता आलेलं नाही, त्यामुळे मी रुटीन शेअर केलेलंच नाही माझं. मी ब्लॉग तर कसं बनवणार की जवळच होतं आत्याचे मिस्टर, त्यामुळे मी ब्लॉग पण 4-5 दिवस झालं, 5-6 दिवस झालं बनवलेले आहे. आजपासून आज कार्य झाले, आजपासून मी ब्लॉग बनवायचे प्रयत्न करेनच. मी आजचं रुटीन माझं आहे बघा. आपलं ताकाच्या ऑर्डर आहे 40 त्याच्यासाठी आपलं तरी सेट करायसाठी दूध आपलं गरम व्हायला लागले. आणि मशीनचं पण कामं निघलेली होती ब्रँडवरची सगळी, त्यामुळे कामं पण चालू होती, मिस्त्री वगैरे चालू होते. त्यामुळे मला शूट नाही घेता आले. चालू आहे आता, आजपासून चालू केले. तर दही सेट करायचं आहे आपल्याला. ह्याच्यासाठी ताकाची ऑर्डर आहे आपली उद्याची, त्याच्यासाठी दही सेट करायचं आहे. लस्सी काय आपली कंटिन्यू चालू असते, फक्त मला काय काय वेळेस शूटिंग घेता आले, काय काय वेळेस घेता आलेलं नाही. आणि इथं कसं मिस्त्री वगैरे असल्यामुळे इथं मला शूटिंग नाही घेता आलं जास्त. 2-4 दिवस झालं चाललं आहे बघा. दूध आता गरम झाले, काढून दूध सेट करणार दही. दूध काढून घेतलं आपलं दही सेट करण्यासाठी. आणि आता ह्याचं टेम्परेचर सेट झाल्यानंतर आपण दही सेट करणार आहे. आणि इकडे क्लिनिंगसाठी पाणी पण चालू आहे. मशीनचा प्रॉब्लेम आपला झालेला खूप काय म्हणजे मिस्त्री वगैरे बोलवून नेऊन मशीन कंपनीमध्ये, तरी पण अजून काय एकदम व्यवस्थित चालत नाही आहे मशीन. चाललं आहे बघा, अजून ह्याचे कामच चाललं आहे. साईडलाच आहे मशीन अजून. घरी आल्यानंतर बघा चाललं आहे माझं इडली नाश्त्यासाठी भिजवलेलं फर्मेंट केलं पीठ. काल केलेलं डाळ तांदूळ 1 किलो प्रमाणात केले बघा मी. एवढा हा डबा माझा भरून झाला 1 किलो प्रमाणात केलेलं पीठ. खूप छान फर्मेंट झाले. त्यासाठी मी आता इडली आणि डोसा उत्तप्पा असं बनवून घेणार आहे. आणि चटणीसाठीची माझी तयारी पण झाली बघा. चटणीसाठी मी खोबरं मिरची लसूण घेतला आहे आणि मी दही ॲड करणार आहे त्याच्यात आणि कोथिंबीर. तर मी दाखवेन माझ्या इडल्या कशा बनतात आता ह्याच्यात. किती छान झाले मी तुम्हाला जवळनं दाखवायचा प्रयत्न करेन. इतकं छान पीठ उन्हाळा असल्यामुळं आपलं इडलीचं पीठ फर्मंट झालं. इडल्या पण होतील छानच असं मला वाटतं. त्यात मी 1 किलो तांदूळ, 1/2 किलो उडदाची डाळ आणि मुगाची डाळ थोडीशी आणि मेथी घालून फर्मंट केलेलं, सगळं बारीक करून फर्मंट करून रात्रभर ठेवलेलं. बघूया आता कसं होतं. हे बघा माझी इडली कशी झाल्या, टम्मू फुगल्या, मस्त झाल्या एकदम. इडली स्पॉन्जी झाली एकदम. आणि इकडेही उत्तप्पा करत टाकला आहे मी. उत्तप्पा पण झाला आहे. बनवून माझा रेडी आहे बघा. इडली आणि उत्तप्पा बनवला आहे मी आणि चटणी. या सगळेजण खायला. दुपारचं आपलं जेवण विथ नाश्ता विथ जेवण. 7 वाजलेत आणि आपलं ऑर्डरचं काम आहे आत्ता. ताकाची ऑर्डर आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. उद्याची ताकाची ऑर्डर आहे आणि चाललं आहे बघा आता माझं ताकाची ऑर्डर पूर्ण करून घ्यायचं. 7:30 वाजलेत आता. ताकाची ऑर्डर झाली की मग नंतर आपलं गावाकडेच न्यायचं आहे, कारण इथं लाईटचा लेन प्रॉब्लेम असतो म्हणून. ताक आपलं बनवून रेडी आहे आणि स्टोरेजला न्यायचं चालू आहे आता घराकडं. हे काय आहे 50 लिटर आहे ताक. रात्रीचे 9:15 वाजलेत आणि स्वयंपाक बघा मी आज बनवले चपाती, भात थोडासा सकाळचा शिल्लक आहे आणि आता वरण बनवणार आहे मी. वरणासाठी मी कुकर लावून घेतलेला आहे. आता वरण बनवणार आहे. माझं वरणाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. आणि चपाती बघा, चपाती म्हणजे बनवून रेडी आहेत. आता वरणासाठी मी लसूण सोलून घेतला आहे. फोडणी फक्त राहिली, त्याची डाळ मी कुकरलाच लावून घेतली. मी आता वरण बनवणार आहे. फोडणीसाठी मी घेतले बघा कढीपत्ता खूप सारा, जिरे मोहरी लसूण आणि हळद आहे बघा इकडे माझी. आणि इकडे ही देशी मुगाची डाळ आहे. मी याचं वरण बनवणार आहे. मी त्यात टोमॅटो ॲड केला आहे आणि थोडं मिक्सअप आहे कारण खूप लोड आहे कामाचा. मला जास्तीचं शूटिंग पण करता येणं झाले, त्यामुळं आता हे मी वरण सगळं फोडणी टाकून घेणार आहे. सगळं मी आता एकदम तर जास्तीचं काय करत बसणार नाही. नुसतं पाणी केलेलं माझं सगळं जरा समजून घ्या.
सीझन चालू आहे आणि कामाचा लोड आहे थोडासा लसूण तळल्यानंतर त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ. मी जरा कढीपत्ता जास्त वापरते कारण कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून. आता ह्याच्यात मी सगळं ॲड करून घेणार आहे. वरणाची डाळ आपली देशी आहे त्यामुळं वाईट आहे ही सगळी. मम्मीने बनवून दिलेली होती तिकडून शेतातली. तर थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे. अजून शिजली आहे पण अजून थोडीशी शिजवून घेणार आहे. तर मीठ ॲड करणार आहे मी ह्याच्यात. लास्टला चवीनुसार मीठ आपण ॲड करून घ्यायचं आहे. गरम गरम चपाती, वरण, भात, शेवग्याची आमटी पण आहे. या सगळेजण जेवायला 9:30 वाजले. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी माझं रोजचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेनच, पण मला कामाच्या लोडमुळं जरासं प्लॅनच्या दुर्लक्ष झालं आहे माझं इकडं. कारण शूट घेता येणं झालं आहे मला त्यामुळं लोड असल्यामुळं. तरी मी प्रयत्न करतेच तुमच्याबरोबर माझं रोजचं रुटीन शेअर करायचं. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.